प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। शिवाजी महाराज की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिकारक बिरसा मुंडा या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। सर्वसामान्यांचे आणि आमच्या समोर बसलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, ज्यांनी ठाणे शहरामध्ये ऑटो चालवत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, असे शेतकऱ्यांचे, कष्टकर्त्यांचे, सर्वसामान्यांचे माननीय माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आज खास आपल्या या भोकर मधल्या सर्व मतदार बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलेले मराठवाड्याचे नेते, तसेच एक सर्वसामान्य दलित समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा आज या मराठवाड्याचा नेता म्हणून सर्वसामान्यांचा नेता आणि आमच्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जे महिन्याला 1,500 रुपये जातात ते आपल्या खात्याकडून सुरुवात करणारे संजय भाऊ शिरसाट, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय भाऊ गिरडे, आपल्या या भोकर मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले सुभाष पाटील किनाळकर, श्री प्रमोदजी देशमुख, सौ लक्ष्मीताई वडगावकर, शिवराजजी जाधव, सोहमजी शेटे, आनंदराव जाधव, प्रदीपजी दौलतदार, वर्षा किनाळकर, सुनीलजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी सेनेचे श्री प्रल्हाद इंगोले, शिवसेनेचे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, शिवाजीदादा पाटील किनाळकर, समोर उपस्थित असलेली सर्व भोकरकर मंडळी, बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मानाचा रामराम करतो। जय महाराष्ट्र। बांधवांनो, इथं मला वाटतं मोंड्यामध्ये एक मोठी सभा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली होती आणि त्या सभेला शिवसेनेचा आमदार या नात्यानं मी त्या सभेला उपस्थित होतो। त्यावेळेसच्या टेप माझ्याकडे आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणले होते की अशोक चव्हाण हे लीडर नाही, डीलर आहेत, डीलर। हे त्यांच्या पक्षाच्या आताच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे, डीलर आहेत, डीलर। हिरो होंडाची एजन्सी त्यांच्याकडं, सुझुकीची एजन्सी त्यांच्याकडं, महिंद्राची एजन्सी त्यांच्याकडं, बजाजची एजन्सी त्यांच्याकडं। परवा इथं सभा झाली, सभेमध्ये म्हणे की एवढ्या वेळेस आम्हाला संधी द्या, तुम्हाला भोकर शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो। भोकरकर बांधवांनो, आता याच्यापूर्वी 72 वर्ष कोणाला संधी दिली तुम्ही? 72 वर्ष तुम्ही चव्हाण परिवाराला संधी दिलेली आहे। कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर आताच्या असलेल्या आमदार ताईपर्यंत गेली 72 वर्ष चव्हाण परिवार या मतदारसंघावर कुठल्या ना कुठल्या रूपानं राज्य करत आहे। बाजूला मग 72 वर्षामध्ये तुम्ही केलं नाही, तर आता परत संधी दिल्यानंतर काय नवीन करणार आहात? आणि आता नवीन करणार आहात तर 72 वर्ष तुम्ही काय केलेलं आहे? हा महत्वाचा प्रश्न माझा अशोक चव्हाणांना नाही बांधला। मी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे। काल इथं आलो, शिरसाट साहेब तुमच्या सभेसाठी जागा इथली मोंड्यातली मागणी। अरे 10-10 दिवस सगळ्या सभेसाठी जागा बुक आहेत। या गावामध्ये दुसरा कुठल्याही नेत्याला सभेसाठी जागा मिळू नये अशा पद्धतीचं षडयंत्र इथं रचलं जातं।
समोरचा उमेदवार प्रचारच करू नये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं काम इथं केल्या जाते. सुभाषराव, तुम्ही हिंमत हारण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण सर्वसामान्य घरातले पोरं असलो तरी ताकदीनं आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभा आहात. तुम्ही फक्त पुढे व्हा. माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर. तुमचा परिवार हा माननीय माधवराव किनाळकर साहेबाचा, कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव किनाळकर साहेबाचा परिवार आहे. किनाळकर परिवाराचं फार मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे. किनाळकर साहेबासारखा एक मोठा वक्ता ज्यांनी त्या काळामध्ये विधानसभा गाजवली, त्यांची भाषणं ऐकायसाठी, त्यांचं भाषण आहे म्हटलं तर बाहेरून लोक पळत यायचे. त्या माणसाला बुद्धी नव्हती का? की अशी माणसं या नांदेड जिल्ह्यातले सूर्यकांता पाटील असतील, माधवराव किनाळकर असतील, IIT झालेले कमलकिशोर कदम साहेब असतील, अशी मोठी मोठी माणसं शामराव कदमापासून संपवण्याचं काम तुम्हाला सांगतो या चव्हाणांनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सत्तेतून भ्रष्टाचार, भ्रष्टाचारातून पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून सातत्यानं सत्ता, हे अशा पद्धतीचं सूत्र या चव्हाण परिवाराचं या नांदेड जिल्ह्यावर राहिलेले. आमच्या नांदेड शहराची काय परिस्थिती केली? आज भोकर मतदारसंघ आहे. या भोकर मतदारसंघाच्या बायपासला आताच आलो आम्ही. गुडघ्या इतक्याले खड्डे होते तुमच्या त्या बायपासला, तिथल्या पुलावरती. आज 8,500 कोटीचे बांधकाम मंत्री असताना तुम्ही या मतदारसंघामध्ये कामं केले. ते 8,500 कोटी आहेत कुठे? कसल्या पद्धतीचे रस्ते तुम्ही केले? गल्ल्या गल्ल्यांमध्ये भोकरमध्ये जर फिरलं तर 8,500 कोटी या मतदारसंघातले गेलं कुठे? हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर पडतो. बाजूला यांनी कोणाचं सर्वसामान्य माणसाचं भलं केलं नाही. यांनी फक्त ठेकेदारांचं आणि याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्यांचं फक्त यांनी भलं केलेलं आहे. सर्वसामान्याची माणूस भलं ते कधी करू शकत नाही बाबा. म्हणून माझी भोकरकरांना विनंती आहे की आज तुमचा बायपास असेल, कारखान्याच्या संदर्भामध्ये आता कोणीतरी इकडून बोललं, माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मी पोपाळी कारखाना चालवायला घेतला आणि पोपाळी कारखान्यावर पहिल्या वर्षीपासून बंडू दादा 2600 रुपये भाव दिला. इथं 1800 रुपये 2100 रुपये भाव होता, तेव्हा 2600 रुपये भाव दिला. आम्ही कर्ज काढलं, परंतु शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही बाजूला. शेतकऱ्यासाठी काम करण्याचं काम आम्ही केलं. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की वर्षा बंगल्यावर सकाळी 5 वाजेपर्यंत माणसं तिथं रांग असायची. हजारो माणसं 5 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देण्यासाठी, त्यांच्या समस्या सांगण्यासाठी असायची. त्या नांदेड जिल्ह्यानं 4-4दा मुख्यमंत्री पद बघितलं, पण मला संजू भाऊ आठवत नाही की कधी वर्षा बंगला आम्ही बघितला होता किंवा समोर बसलेल्यांनी कधी वर्षा बंगला बघितला असेल, मला आठवत नाही. कारण ही माणसं सर्वसामान्य माणसांची माणसं नाही आहेत. ही माणसं फक्त काही टोळक्याची माणसं आहेत, ते ओळखण्याची वेळ आली आहे बाजूला. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज सुभाषदादा किनाळकर यांच्या रूपानं एक स्वाभिमानी तरुण तुमच्या समोर येत आहे. या मतदारसंघामध्ये वेगळं सूत्र आहे. मतदान 5-5 हजार रुपयाला, 7-7, 10-10 हजार रुपयाला मतदान विकत घेतले जाते. परंतु माझी विनंती आहे बांधवांनो, आता 5,000 रुपये दिले, ते 5,000 रुपये जिंदगीभर काय आपल्याला पुरणार नाही. याच खड्ड्यामध्ये, याच वाईट अवस्थेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी स्वाभिमानी बाणा तुम्हाला पत्करावं लागणार. या भोकर शहरामध्ये 40 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आली. त्या 40 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून अजूनही कुठल्या नळाला पाणी येत नाही. आजही उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा इथं करावा लागतो. अशा पद्धतीची परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे. आज बीजेपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्या शेतासाठी म्हणे 7 कोटी रुपयाचा रस्ता केला. म्हणजे जिथं माणसं राहतात तिथं खड्डे आणि इथं यांचे शेत आहेत तिथं 7-7 कोटी रुपयाचा रस्ता. अशा पद्धतीचं काम इथं चालू. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना समोर बसलेल्या आहेत गोरगरिबाच्या आमच्या सर्व माय भगिनी, त्या सर्वसामान्याच्या घरामध्ये पैसा गेला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आज प्रत्येकाच्या खात्यावरती 1,500 हजार रुपये गरीबाच्या घरामध्ये जर जात असेल तर ती केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना आली. आमच्या गरीबाच्या मुली शिकत नव्हत्या. अशा वेळेस MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, त्यांना फीस भरायला परवडत नव्हतं. अशा वेळेस या मुलींची फीस माफ करण्याचं काम पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी केले.
हजारो योजना असतील कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी. पोलीस पाटलासारखा माणूस, नावाला पोलीस पाटील होता, 1,500 रुपये पगार होता त्याला चहा पाजून शेत्या विकावं लागल्या पोलीस पाटलाला. त्या पोलीस पाटलाला, गावच्या एस्कराला, गावचे छोटे मोठे पदाधिकारी असतात त्यांना 15-15 हजार रुपये पगार देण्याचं काम तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना जर पैसा त्या काळामध्ये मिळाला असेल तर शेतकऱ्यांना पैसा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. म्हणून आपल्याला विनंती आहे, त्या सुभाषदादा किनाळकर हे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती उभे आहेत. एक संधी, आतापर्यंत 72 वर्ष या लोकांना संधी दिलेली आहे. एक संधी सुभाषदादा किनाळकर यांना आपण देऊन बघा. नगर विकास खाते शिवसेनेकडे आहे. या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करावेत, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना अभिवादन करून आजच्या या सभेला उपस्थित माझे सहकारी हेमंत पाटील, शिवसेना सचिव अशोक पडवळधन, जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील, तालुका प्रमुख माधव वडगावकर, युवसेना जिल्हा प्रमुख बाळू मोरे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, महिला जिल्हा प्रमुख रोहित, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुभाष पाटील किनाळकर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी. खरं तर फार वेळापासून मला वाटतं बसलेले आहात म्हणून महिलांमध्ये थोडी चुळबुळ चालू आहे. सुभाष पाटील, मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही निवडणुकीला उभे राहिला त्यामुळे मला हे गाव पाहता आलं. लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकायचो. त्या टायमाला शंकरराव चव्हाण असे म्हणायचे की नांदेडला मी लंडन शहर बनलो. त्या काळातले जे कोण लोक असतील त्यांना ते कदाचित आठवत असेल. आणि म्हणजे आम्ही वर्गात असायचो, तो वर्गात असल्यानंतर ते शंकरराव चव्हाण त्या टायमाचे मंत्री ते असे म्हणतात, पहिले मंत्र्यांचा रुबाबच वेगळा होता. मंत्री जर एखाद्या गावाकडून जरी चाललं तर साईडला बांबू लावले जायचे, सर्वजण तिथून पाहायचं का मंत्री चाललाय. आणि शंकरराव चव्हाण सारख्या नेत्याने एखादी जर घोषणा केली त्याला महाराष्ट्र त्याला एक वेगळं वजन द्यायचं. काळ चाल गेला, काळ पुढे पुढे जसा सरकत चालला त्याचा आम्ही जसा प्रौढ झालो. मला नेहमी एक इच्छा असायची आपल्याला जाऊन ते नांदेड शहर पाहायचे, ते लंडन मला पाहायचे, ते लंडन कसं आहे. परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा आलो, 2-3 वेळा आलो. नांदेड शहरामध्ये झाली दंगल त्या टायमाला मी आलो. आमचे एक आमदार मित्र वारले त्या टायमाला मी आलो. परंतु मला या शहरामध्ये काही बदल झालेला दिसला नाही. म्हणून आज हेमंत पाटलाबरोबर गाडीमध्ये येताना म्हणलं ते गाव कोणतं आहे जिथे आपण चाललोय. म्हणे भाऊ तो त्यांचाच मतदारसंघ आहे. हे गाव तर सगळ्यात चांगलं असतं. कारण की जे लोक इतकं राजकारण करतात, इतक्या मोठमोठ्याला राजकारण केलेलं आहे, त्या गावामध्ये जर आपण चाललोय, ज्यांचा आदर्श घेऊन आपण राजकारणामध्ये पाहत होतो, ते गाव तर सर्वात सुंदर असं. परंतु मला आल्यानंतर जे काही पाहायला मिळालं किंवा जे ऐकायला मिळालं, मला काल फोन आले तर काही लोकांचे, म्हणे साहेब कशाला जाता तिकडं. म्हणलं काय झालं. जाऊ द्या म्हणे साहेब तिकडे जाऊन कशाला, आणखी तुम्ही काही बोलाल मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल. अरे मला जे व्हायचं ते होईल ना.
जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी, नसेल चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात. हे सरळ गणित आहे ना. परंतु संजय शिरसाट जाईल म्हणजे जाईल, कारण की उमेदवार माझा आहे आणि खात्रीने सांगतो तो निवडून येणार. सुभाष पाटील, मी कोणत्याही बंद पडलेल्या दुकानाकडे जात नाही बरं का उद्घाटनाला. मी ज्या ठिकाणी जातो तिथं भरभराट होते, लक्षात ठेव. आपण असे तसे नाहीये. आपण एकदा निर्णय घेतला तर सत्ता पलटू शकतो. अरे नगराध्यक्ष पद काय ते तुला आज या लोकांनी दिला म्हणून समज. हे पद पाहिजेत कशाला मुळात. आमच्या मित्रांनी हेमंतनी सांगितलं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं. आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करता काय? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना. किंवा तूप जरी टाकलं तर भाकर एकशे होते, दीड खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं माझं बी असं काही नाही पहिल्यासारखं. घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्याचे हिस्से वाटे होतील, काही हिश्यात राहिलं पाहिजे असंही काही नाही. पण अरे गरीबाला जर मिळायचं तर झावलं दूर. तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? मला खरंच प्रश्न पडतो. माणसाची भूक असावी. संजय शिरसाट कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही? संजय शिरसाट टाईट राहतो. संजय शिरसाटचा एक तिकडं फ्लॅट आहे, इकडं असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो. आपण कुणाला घाबरत नाही. आपण काका आपण कुणाला घाबरत नाही, कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो. कुणाचे हरामाचे पैसे कुणाचे खात नाही. आपण एवढं खातून सांगतो. विकास कुठं करायचा असतो? विकासाची काही व्याख्या आहे का नाही? विकास तुम्ही कुठं करता? आता हा सुभाष पाटील जातो तर मत मागायला जाईल. कुणाकडे जाईल? जिथं लोक राहतात तिकडेच राहील का शेतात जाऊन मत मागेल? नाही, शेतामध्ये एकदम गेला सकाळी, चला तिकडे मत मागायला जाऊ. जिथे लोक राहतात तिथे जाऊन माणूस मत मागतो ना. मावशी तुमच्या इथलचं ड्रेनेज लाईन करून देईल, तुमच्या इथलचा रस्ता करून देईल, तुमच्या इथे लाईट लावून देईल. मावशी चिंता करू नका. काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असलं तर करून देईल. एवढं करतो ना आपण. यांचा विकास कुठं? ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे, तिथं रस्ते आहे का नाही? इथं म्हणजे जिथं लेआउट टाकायचं तिथं रस्ते, जिथे लोक राहतात तिथं रस्ते नाही. या अजबच गणित मी पहिल्यांदा पाहतो. असं नसतं चालत बाबा. पैसा हा आपला नसतो. सरकार कुणाचंही असो, पैसा हा जनतेचा असतो, जनतेचा. आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो. पहिले काही वेळा झालं, पहिले तर काळ गेला. आता लोक राजकारणाला घाबरत नाही, पुढाऱ्याला घाबरत नाही, मंत्र्याला घाबरत नाही. ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला, ताबडतोब बोलतात लोक. परंतु यांनी केलं ते जातीचं राजकारण केलं. यांचं राजकारण सुरुवात अशी झाली. हे दलित, तो आला जय भीम, त्याला वाटतं वा काय बाबा बाबासाहेबाचं नाव घेतो, माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेतो. मुसलमान आले, आधा भैया बेटो ते चाय दे रे इनको, त्यालाही वाटतं मुसलमानचा सन्मान झाला. पाटील आला, राम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण मी आलो. किनाळकर तुम्हाला का नाही लवकर कळालो? राजून सर यांच्यासारखे किती बळे गेले, यादी किती मोठी. एक माणूस दाखव, एक माणूस राजकारणामध्ये आम्ही सांगू शकतो
कार्यकर्त्याला जेव्हा बरोबर घेतो ना तुम्ही, त्याचे तो आपले झेंडे घेतो ना, तो आपल्यासाठी घोषणा देतो ना, तो घराची राखरांगोळी करतो ना, अरे त्याला मोठं करायचं शिका ना. स्वतः मोठं होऊन काय होईल, ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला नेता म्हणतील. कार्यकर्ता मोठा झाला. हेमंत पाटील फक्त एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालवत नव्हते, मीही रिक्षा चालवतो, मी रिक्षा ड्रायव्हर. अरे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते बावनकुळे, तेही रिक्षा चालवत होते. ते प्रताप सरनाईक तेही रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवण्याची आमची एक युनियन आहे मोठी, आणि सगळे मंत्री येतात, आहेत की नाही. सर्वसामान्य माणूस मोठा झाला पाहिजे, सर्वसामान्य माणूस सत्तेत आला पाहिजे. अरे याला तर राजकारण म्हणतात ना. माझ्याकडे समाज कल्याण खातं आलं. समाज कल्याण खातं आल्यानंतर काही लोकांना वाटतं का काय चाललंय, जे पहिलं चालत होतं तसंच चालत. मी निर्णय घेतला. निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात असावी लागते. पहिला निर्णय मी काय घेतलाय, या गरिबाची पोरं ज्या या गावाखेड्यातून येतात शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, ज्यांना राहायला हॉस्टेल सुद्धा नसतात, 1200 कोटी रुपये फक्त गरिबाच्या पोराच्या हॉस्टेलसाठी मी दिले. 1200 कोटी रुपये. हे लोक जे राजकारण करतात ना जातीचं, त्या अण्णाभाऊ साठेंच्या गावाला मी गेलो, माटेगावला. अहो 30 ती 10x10 खोली आजही तशीच आहे. कलेक्टरला बोलवलं, सर्वांना बोलवलं, म्हणलं याचं काय झालं. आपल्या अण्णाभाऊचं मोठं स्मारक आपल्याला उभं करायचंय, मला शेती पाहिजे. म्हणे साहेब आपण प्रयत्न केला पण बाजूचे लोक देत नाहीत. म्हणलं आपल्याला कुठे नाही, सरकारी शेत का असं आपल्याला पाहिजे. 5 एकर शेत आम्ही घेतलं. एकाने पुन्हा कोर्टात गेला, नाही 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 म्हणजे आम्ही लय दिवसाची शेती करतोय, आम्ही शेती देणारच नाही. कोर्टात त्याला हरवलं आणि अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी 55 कोटी रुपये मी निधी दिला. साहित्य रत्न, पुतळे ठेवता, फोटो ठेवता. मतदान झालं ना झालं की असे काही विसरतात की तू कोणत्या गावाचा, आम्ही तुला ओळखतच नाही. आणि काही आपले लीडर नमस्कार करू करू त्याचा वाकू वाकू त्याच्या कमरेचे हाडं दिसायला लागलेत. वाकलाय पूर्ण सगळा, पण तरी तो आणखी त्याच्या 55 कोटी रुपये दिले मी. महाराष्ट्र चौदार तळ 50 कोटी रुपये दिले. आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. अरे बाबासाहेबांनी स्थापन केली ना, त्याची दुरावस्था होते ना. इतिहासामध्ये पहिल्यांदा 500 कोटी रुपये मी त्या मिलिंदला दिलेले, बाबासाहेबांच्या संस्थेला. विकास इथं 40 कोटीची स्कीम पाण्याची, त्याच्यातही भ्रष्टाचार झाला म्हणून म्हणतात. माझ्या महानगरपालिकेची स्कीम केवढीची आहे, 2600 कोटी रुपयाची स्कीम आहे. या डिसेंबर एंडला पाणी सगळ्या शहराला मिळतोय. शहरामध्ये रस्ते पण आम्ही कसे केले, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं. ते मुख्यमंत्री असताना माझ्या मतदारसंघामध्ये मी 3000 कोटीची कामं केली. आताही काही कमी नाहीये. आमची दानत एवढी आहे, आजही आम्ही देतो. इतरच्या आमदाराला सुद्धा मी 2 कोटी माझ्या खात्यातून दिले. आणि हे नाही पहा, हा कोणत्या पक्षाचा, हा कोणत्या जातीचा, हा कोणत्या धर्माचा, हे नाही आम्ही पाहत. अरे पण जे पैसे दिले त्याचा उपयोग तर चांगला करा. बांधवांनो, राजकारणासाठी जन्माला येऊ नका. शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, तुम्ही खुर्चीसाठी जन्म घेतलेला नाही तर खुर्चीने तुमच्यासाठी जन्म घेतला पाहिजे. तुम्ही खुर्चीसाठी जन्म घेतलेला. राजकारण तसं करा जे लोकांना सेवा म्हणून त्यांना आवडलं पाहिजे. माझ्यासारखा फाटका माणूस, रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्राच्या राज्याचा मंत्री होऊ शकतो. मी 10 वर्ष नगरसेवक राहिलो, आज 20 वर्ष आमदार आहे. सलग आहे, असं कुठं पडलं नाही.
20 वर्ष आमदार आहे, का लोक मतदान करतात? माझा मतदारसंघ पाहिला तर सगळ्यात ग्रीन मतदारसंघ ज्याला म्हणतात, सगळ्यात चांगला मतदारसंघ माझा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पुढाऱ्याच्या जागा आहेत, इकडच्या बी तिकडच्या बी. पार कमल किशोर कदम पासून सगळ्याच्या जागा माझ्याकडेच आहेत. पार दर्डाची असेल, कुणाच्या असेल, सगळ्यांच्या जागा माझ्या मतदारसंघात आहेत. पार विखे पाटलाची जागा माझ्या मतदारसंघात आहे, बाळासाहेब थोरातांची जागा माझ्या मतदारसंघात आहे, राजेश क्षीरसागरची जागा माझ्या मतदारसंघात आहे. किती लोकांची नाव घेऊया? एकदा आर पाटील आले ते माझ्या मतदारसंघात पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायला. मी म्हणलं, साहेब सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे महाराष्ट्रातला. ते म्हणे कसे? मी म्हणलं, सगळं श्रीमंत लोकांच्या जागा माझ्या मतदारसंघात आहे. जर सगळे श्रीमंत एकत्र केले तर मी आहे की नाही सगळ्यात मोठा श्रीमंत? मग मी सगळ्याची यादीच वाचून दाखवतो, कुणाकुणाच्या जागा आहेत, कुणाकुणाचे काय काय आहेत. सुभाष पाटील, हे एक लक्षात ठेव, जेव्हा आम्ही संघटनेचं काम करत होतो ना, कधी हा विचार सुद्धा केला नव्हता, डोक्यात सुद्धा नव्हतं आलं की मी कधीतरी नगरसेवक बनेल. साधा नगरसेवक, पण लोकांचा आशीर्वाद पाठीशी असला ना, आपलं कुणी वाकडं करू शकत. लोक बरोबर नगरसेवक झालो पहिल्यांदा, जिथं राहतो तिथून नाही, दुसऱ्या वार्डात. तो वार्ड महिला होता तर तिथं कसं काय उभं राहतो. दुसऱ्यांदा नगरसेवक झाला दुसऱ्या वार्डात. त्याच्यानंतर सलग 4 वेळेला आमदार झालो. पण एवढे पैसे जेवढे इलेक्शन लढलेत ना, तेवढे पैसे लागले नाही जेवढे इथं एका आमदारकीला लागतात. मला काय खर्च आहे? गेल्या वेळेला किती लागले या मतदारसंघात सगळ्याला माहिती, पण तुम्ही बोलला नाही. ते अरे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? 150 कोटी 200 कोटी, अरे काय आकडा आहे का काय? एवढे पैसे मग कुठे गेली तुमची सेवा? तुम्ही लोकांसाठी काम केलंय ना, लोकांच्या सुखादुखात गेलेत ना, लोकांचा विकास केला ना, मग पैसे लागतात कशाला? एवढे पैसे लागतात, याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. ते बाजूचे जे आहेत ना, आजूबाजूला चांडाळ चौकडी, ते सगळं माझ्या जवळचे, मला सगळं माहिती काय काय होते, पण मी सांगणार नाही. मी तुम्हाला आठवतं, मी पहिल्यांदा सांगितलं होतं जेव्हा आम्ही उठाव केला, जेव्हा आमची सत्ता आली, त्या टायमाला मी ठासून सांगितलं होतं अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार. तुम्हाला माहिती आहे की म्हणलं होतो का नाही? चॅनलवाले तुमच्याकडे असेल ना माझी रेकॉर्डिंग आहे का नाही? काही लोक म्हणे असं कसं होईल? अरे मी म्हणलं काही होऊ शकतं राजकारणात. आले का नाही? संजय शिरसाटने जे जे भाकीत केले ते खरं झाले का नाही झाले? अजितदादा येतील म्हणलं होतं का नाही? आले का नाही आले? या तुम्ही आम्हाला तसाचे विरोध नाहीये, आम्हाला कुणावर टीकाही करायची नाही. सुभाष पाटील यांच्यावर टीका करत जाऊ नको. टीका केल्याने आपण मोठे होत नाही, आपण कामातून त्यांना उत्तर दिलं पाहिजे. हे एकनाथ शिंदे साहेब सांगतात, तेच काम आपण करायचं. काय करायचं आपल्याला? लोकांच्या घराची वाशी मोजून आपलं कुठं भरलं होणार? काय करायचं नाही आपल्याला त्यांचं. हे फक्त मनामध्ये खुणगाट बांध, मी या निवडणुकीमध्ये उभा आहे, काही झालं जेव्हा मी निवडून येईल, या लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला पाहिजे आणि असं काम करून दाखवायचं. अहो माझ्या विरोधामध्ये कोण कोण उभे राहतात माहिती तुम्हाला? तुम्ही तर सगळे जाणकार लोक आहात. पाडायसाठी या टायमाला तर त्या उभाठाने तर असं केलं होतं. ते उभाठाचे नेते आमचे उद्धव ठाकरे, जिल्ह्यातल्या सगळ्या सीट पडल्या तरी चालतील, पण संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे. मग त्याच्याबरोबर त्यांनी यमांची युती केली, बाकी सगळ्यांची युती केली आणि स्टेट फाईट, एकाला एक फाईट. माझ्या इथं 30% मुसलमान समाज आहे, दलित समाज आहे, इतर सर्व समाज आहेत. सगळेजण एकीकडं हे पक्षाचे लोक, त्यांच्याबरोबर माझी डायरेक्ट फाईट. गद्दाराला काढलंच पाहिजे.
आता हे निवडून येणारच नाही. आणि ती चौथी टर्म, पहिल्या दुसरीने ही चौथी टर्म, आणि झालेला उठाव. मलाही कधी कधी भीती वाटायची की खरंच ना काही लोकांच्या डोक्यात तरी ना काही आहे आपलं लफडत. परंतु एक तुम्हाला सांगतो, लोकांनी जो विश्वास दाखवला ना, विश्वास, चौथ्यांदाही सगळ्यांना निवडून दिलं. आम्ही 5 आमदारांनी उठाव केला तर 6 आमदार निवडून आलो. 6 आमदार. एक तर रावसाहेब दानवेंची कन्या आमच्याकडे आली, तिला पण निवडून आणलं. 6 जण आलं. त्यांचे जे गाडायची भाषा करत होते, जे संपवायची भाषा करत होते, त्यांचे किती आमदार आले? 0. माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही निवडून आलो काय? 6 शिवसेना, 3 भाजप. संपला खेळ, संपला खेळ. बाकीच्या कुणाची डाळ नाही जळत. म्हणून हे करताना आपण केलेल्या कामाचा लोक मोजमाप करतात. म्हणून सुभाष पाटील, तुमचे सर्व सहकारी जे आहेत, तुम्ही या लोकांना एवढा विश्वास त्यांच्यात निर्माण करा की यानंतर त्यांनी 25 वर्ष तुमची सत्ता जाणार नाही, या पद्धतीचं त्यांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे. पैसे मी देईन. आता बाकीचे सगळं स्टेटमेंट चालतात, त्याचं पुन्हा म्हणजे संजय शिरसाटने नवीनच आणखी स्टेटमेंट केलं. कुणाकडे तिजोरीची चावी आहे, कुणाकडे काय आहे, कुणाकडे काय आहे. पण संजय शिरसाटकडे शब्द आहे, जे बोलतो ते करतो. नाही तर भाऊ आपण कुणाला फुकटचं असं आपण आश्वासन देत नाही. काय करतं आश्वासन देऊन? मला कुठे तर इलेक्शन लढायची, मला कुठे तर राजकारण करायचं. पण एक आहे जे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं आहे, माणसं जोडा, नातं जोडा. हा सुभाष पाटील माझ्या कुटुंबातला सदस्य असं मी मानतो. उगाच आलो का इतक्या लांब? काय करायचं इतक्या लांबून यायचं? संभाजीनगरहून 5 तासाचा 6 तासाचा प्रवास करून इथं यायचं कशासाठी बाबा? हे जे काय उमेदवार आहे यांना भेटायचं कारण काय? अरे ज्या गरिबीतून आम्हाला आज या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ मिळालं, त्याच सगळ्या माणसाला भेटणं हे सगळ्यात मोठं सौभाग्य असतं. जर मी तसाच असतो आज या लोकांसमोर बोलू शकलो असतो का? या लोकांनी माझं ऐकलं असतं का? नातं जोडत चाललं पाहिजे. सुभाष पाटील, तुम्ही आमच्या कुटुंबातले आहात. हे मी तुमच्यासाठी नाही आलेलो, हे माझ्या स्वार्थासाठी आलोय की सुभाष पाटील आणि त्यांचा सर्व पॅनल निवडून यावं. माझा त्याच्यात काहीच स्वार्थ नाहीये. हा, मी एवढा शब्द निश्चित दे, विकासाच्या टायमाला माझ्या बरोबर चाल. तुला इथं कोणताही निधी कमी पडू देणार नाही. मग आपण निधीच्या साठी तुम्हाला माहिती आहे आपण तुलाशी भांडतो, पण तू एकदा काम हातात घेतलं ते सोडत नाही. म्हणून तुमचा सुद्धा या ठिकाणी जो विकास लोकांना एकदा कळूत का ना, विकास काय असतो. 2-4 रस्ते बनवले म्हणजे विकास झाला का? एक मेन रस्ता बनवला, तिथं त्याच रस्त्यावर आपली गाडी चालली, वाह कैसा रस्ता बनाया मैंने, वाह कैसा रस्ता बनाया मैंने. त्याच्यावर इतकी धूळ साचलेली आहे, त्याच्या फुफट्याने लोकांना त्रास होतो. सगळं या एरिया चांगला झाला पाहिजे. लोकांनी म्हणलं पाहिजे हा जो नगरपालिका आहे ही सर्वात चांगली नगरपालिका झाली असा लोकांचा विश्वास राहिला पाहिजे. आणि तू बाकीच्या ते चिंता करू नको, लोक तुझ्या पाठीशी आहेत. सर्व आपली जी गर्दी पाहतोय ही गर्दीचा अर्थच आहे की तुमचा सर्वांचा विजय पक्का आहे. पुन्हा सर्व मतदारांना विनंती करेल, सोडून द्या हे राजकारण. या राजकारणापायी आपला सत्तानाश झाला. या राजकारणापायी आपण कुणाच्या मागे जाऊन आपलाच विकास खुंटवलेला आहे. कधीतरी हा विचार करा की माझा एरिया जर चांगला झाला, माझ्या एरियासमोरचा चांगला रस्ता झाला, माझ्या घरासमोरचा रस्ता चांगला झाला, नाली चांगली झाली, लाईट चांगली राहिली आणि माझ्या पोराच्या कामाला जर हात मिळाला तर ते कुटुंब सुखी होईल की नाही होईल? अरे तुम्हाला फसवलं जातं. दरवेळेला तुम्हाला काही नाही काही कारण सांगून जातीमध्ये तेढ निर्माण करून एकमेकांचा कसं दुरावा निर्माण होईल, हा या गटाचा तो त्या गटाचा. विनंती तुम्हाला एक आहे, मी कधी कुणालाही अशी विनंती करत नाही, परंतु ही सगळी दुरावस्था पाहून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, एक संधी सुभाष पाटलांना द्या. एक संधी. विजयाच्या दिवशी मला सुद्धा यायला संधी द्या, मी पण येईल. आणि ते आल्यानंतर
खऱ्या अर्थानं या भागाचा विकास काय असतो याची सुद्धा आपण सुरुवात करूया. कोणी काय केलं नाही केलं या चर्चा करण्यापेक्षा आम्ही याच्यापेक्षा चांगलं करू एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.